नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो. तर बघूया की आज मार्केटमध्ये काय मूव्हमेंट झाली असेल. मला जरा काल तब्येत बरी नसल्यामुळं मला कालचा अनालिसिस शेअर करता आलं नाही. म्हणजे आजचा अनालिसिस शेअर करता आलं नाही. तर आज उद्या बघूया बँक निफ्टीची एक्सपायरी. तर उद्या मार्केटमध्ये काय मूव्हमेंट येऊ शकते. ठीक आहे. तर हा आहे बँक निफ्टीचा चार्ट. बँक निफ्टीने क्लोजिंग दिले आहे 53,971. तर आपल्याला उद्याच्या मार्केटसाठी सगळ्यात महत्वाची लेवल आहे की म्हणजे आपला पहिल्या दिवसाचा हाय. मी आता हाय मार्क न करता त्याच्या अलीकडचीच लेवल मी मार्क करून घेतो. ती लेवल म्हणजे काय, तर 54,205. आणि दुसरं म्हणजे की डाऊन साइड साठी, ठीक आहे, डाऊन साइड म्हणजे साठी इथूनच मार्केट कंटिन्युअसली अप साइडला जाताना दिसलेलं आहे. बघा तुम्ही, मार्केट इथूनच अप साइडला गेलं, तिथूनच परत काय झालं की मार्केट डाऊन साइडला आलेलं आहे. तुम्ही यापेक्षा ही लेवल्स आपण कॅच करूया. कारण का, तर इथूनच मार्केट कॉन्सोलिडेट होऊनच मार्केट वरती गेलो. आता उद्याच्या मार्केटसाठी आपल्याला महत्वाची लेवल, उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी जर समजा 53,930 जर डाऊन साइडला ब्रेक केलं, तर पहिल्यांदा आपलं एक छोटंसं टार्गेट असणार आहे 53,637. सेकंड टार्गेट असणार आहे ती 53,367. बघा त्याच्या ऑपोजिटच आहे. आणि 53,109. हे असे डाऊन साइड साठी आपल्याला तीन लेवल्स आपल्याला आहेत. आणि बघा अपसाइड साठी मी तुम्हाला अपसाइड साठी मी रेक्टँगल मध्ये जर ड्रॉ करून एकदम क्लिअर तुम्हाला इव्हेंट दाखवतो. तर बघा आता अपसाइडला जर मार्केट जायचं म्हणलं, तर सगळ्यात महत्वाची लेवल म्हणजे काय, तर 54,063. 73, सॉरी, 73च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं, तर त्यावेळेस एक छोटंसं 100 पॉईंटचं आपल्याला तिथं टार्गेट असणार आहे. आणि ही लेवल म्हणजे आजचा ऑल टाइम हाय जर ब्रेक केला, तर 54,346. एक सेकंड, मी हे डिलीट करून टाकतो. त्यानंतर 54,346 आणि त्यानंतर 500 पॉईंटच्या नंतर नेक्स्ट टार्गेट असणार आहे 54,819. मार्केट ऑल टाइम हायला आहे. जर तुम्ही समजा एक्झाम्पल 100 क्वांटिटीने ट्रेड करत असाल, तर तुम्ही 50% क्वांटिटीने ट्रेड केला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघूया की आपण निफ्टी मध्ये काय मुवमेंट येऊ शकते. बघा, निफ्टी मध्ये आपण ज्या लेवल सांगितलं होतं त्या लेवल ऍज इट इज फॉलो केलेल्या आहेत. आणि उद्याच्या मार्केटसाठी काय लेवल्स महत्वाच्या आहेत. बघा, उद्या जर मार्केट ऑल टाइम हायला मार्केट आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी जपून ट्रेड करा. मी आता तुम्हाला ड्रॉ करतोय, मी प्युअर प्राइस ऍक्शन वर ट्रेड करत आहे. म्हणजे जे कॅन्डल्स बोलतात, म्हणजे कॅन्डलचा विकनेस, कॅन्डलची बॉडी ते बोलतात, त्याच्यावरूनच आपण मार्केटने जिथं जास्त टाइम स्पेंड केलेला आहे ते आपण वर्कआउट करणार आहोत. हे मी लास्टचं जे आहे हे मी डिलीट करून टाकतो. बघा, निफ्टीने क्लोजिंग दिले आहे 25,951. ओके. जर समजा आपल्याला दोन लेवल आहेत, अपसाइडला जर मूव्ह करायचं म्हणलं, तर 25,982च्या जर वरती क्लोजिंग झाली, तर पहिलं टार्गेट असणार आहे, छोटंसं टार्गेट असणार आहे 26,013. आणि त्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार आहे 26,058. हे अपसाइडसाठी आपल्याला दोन नाही, सॉरी, दोनच टार्गेट आहेत. आणि आपण पिव्होट पॉईंटचा यूज करूया. त्याच्यासाठी इथे आपल्याला टार्गेट्स आहेत ते R4, ते 26,114. हे असे अपसाइडसाठी टार्गेट्स आपल्याला आहेत. हे 26,114. आणि त्यानंतर एक 200 पॉईंटचं किंवा तुम्ही 26,200च्या आसपास पण तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आणि जर समजा डाऊन साइडला जर मार्केट येणार असेल, 25,905च्या जर खाली मार्केट सस्टेन झालं, बघा मी काय म्हणतो अजून एक, सस्टेन झालं तर छोटंसं टार्गेट असणार आहे 25,846. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार आहे 25,729. आणि त्यानंतर 25,606. त्यानंतर 25,500. हे असे डाऊन साइड साठी तीन टार्गेट्स आहेत. मी तुम्हाला खालच्या लेवल्स आहे ना, मी डिलीट करून टाकतो. जेणेकरून काय, मार्केटने तेवढी मुवमेंट येईल, ठीक आहे, पण आपण किती कॅप्चर करणार आहे हे आपल्यावर डिपेंड राहतं. मी तर जास्तीत जास्त 30-40 पॉइंट्स कॅप्चर करण्यावर फोकस करेल. तर बघूया की उद्या निफ्टी मध्ये सुद्धा काय मुवमेंट होऊ शकते. आज एक्सपायरी होती. बघा, लेवल्स आपण ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या ब्रेक झाल्यानंतर मार्केट भरपूर म्हणजे 25,000 पर्यंत जबरदस्त अपसाइड आणि डाऊन साइडला 25,000 ब्रेक करून मार्केट काय जबरदस्त रॅली दिलेली आहे. लक्षात ठेवा की आपल्या लेवल्स खूप महत्वाचे आहेत. बघा, तिथूनच मार्केट कंटिन्युअसली रिव्हर्स फिरत होतं. तिथूनच मार्केट काय झालेले, परत तिथं येऊनच क्लोजिंग दिलेले आहे. ठीक आहे. तर आता बघा, ह्या दोन लेवल्स भरपूर महत्वाच्या आहेत. कारण त्या ब्रेकआउट नंतरच बघा, ब्रेकआउट झाला त्यानंतर मार्केटने मोठी मुवमेंट दिली.
ही लेवल ब्रेकआउट झाल्यानंतर मोठी मुवमेंट दिली. खालच्या साईडला ब्रेक केलं, पण काय झालं की मार्केट सस्टेन झालं. डाऊन साईडला प्रेशर होता, पण त्याच्या खाली क्लोजिंग मिळाली का? नाही. तिथूनच काय झालं, मार्केट अप साईडला गेलं. बघा, जर अप साईडला मार्केट जाणार असेल तर आपल्याला पहिलं त्याच्यावरती क्लोजिंग पाहिजे. त्यावेळेस आपलं एक छोटंसं टार्गेट असणार. बघा, ऑल टाइम हायला मार्केट आहे, त्यामुळे रिस्क तर घेऊन चालणार नाही. त्यावेळेस एक पहिलं टार्गेट असणार आहे 24,900. 14च्या वरती जर मार्केट राहिलं तर पहिलं टार्गेट असणार आहे 24,964. सेकंड टार्गेट असणार आहे 25,000. राऊंड फिगर, चला राऊंड फिगर 25,000. त्यानंतर डाऊन साईडला कोणते टार्गेट्स असणार आहे, म्हणजे अप साईडला हे झाले आपल्याला हे पहिलं टार्गेट, त्याच्यानंतर हे दुसरं टार्गेट किंवा तुम्ही ऑल टाइम ह्याचं पण पकडू शकता. आणि जर मी आता ह्याला कलर्स थोडेसे चेंज करून टाकतो, ग्रीन ग्रीन करून टाकतो, म्हणजे ब्रेकआउट लेवल दोन्हीच्या पण त्याच्या खाली आणि त्याच्यावर या. आणि डाऊन साईडला जर सस्टेन राहिलं तर आपल्याला पहिलं छोटंसं टार्गेट असणार आहे की 24,817. पण कुठली लेवल? 24,884 जर खाली सस्टेन राहिलं तर 24,817, त्यानंतर 24,731 हे आपले डाऊन साइड साठी टार्गेट्स असणार आहे. बघा, अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि आजपासून आपण लाईव्ह ट्रेडिंग पण स्टार्ट केलेली आहे. तुम्ही सगळ्या बिगनर ट्रेडर्स त्यांनी पण जॉईन व्हा, जेणेकरून आपल्या कशी आपण अर्निंग केली पाहिजे. अर्निंग करण्यापेक्षा काय तर आपलं ट्रेडिंगवर फोकस कसं केलं पाहिजे हे तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यातून तुम्हाला शिकायला मिळतील. आणि थँक्यू. अशाच तुम्हाला तुमचा सपोर्ट राहून द्या. फर्स्ट डेलाच आपल्याला की 80 प्लस, म्हणजे 8,000 जरी सबस्क्रायबर असले तरी लाईव्ह ट्रेडिंगला जे इंटरेस्टेड आहेत ते 80 प्लस आज व्ह्युअर्स होते, जेणेकरून लवकरच आपले 10,000 सबस्क्रायबर व्हावं आणि हजारो मध्ये आपले लाईव्ह बघायला राहावेत अशी आपलं. त्यामुळे तुमचा चांगला सपोर्ट राहून द्या. थँक्यू.